मम्मा हे बघ. नाही अरे असू दे, तो मला आता खाली भेटला. तुझी खरी ओळख काय आहे हे मला समजलं. त्याने काय सांगितलं गुरुनाथनं आमच्या राधिकेबद्दल, म्हणजे आम्हालाही कळू दे ना. हो सांगते ना. अहो त्यात लपवण्यासारखं काहीच नाहीये. जे आहे ते सगळं आरशासारखं स्वच्छ आहे. गुरुनाथनं त्याची बाजू मांडली. पण लग्नानंतर ज्या गोष्टी 7-8 वर्षांनी माझ्या बाबतीत घडल्या त्या सौमित्राच्या बाबतीत घडू नये एवढं मात्र मला वाटतं. त्याचं राधिकाशी लग्न झालं तर तो सुखी होणार नाही असं म्हणायचंय तुला? मी फक्त तुम्हाला अलर्ट करण्याचं काम केलं. आणि हा म्हणजे हे लग्न मोडलं तरी हरकत नाही. अहो मी खरंच सांगते, तो नेहमी राधिकाच्या विरोधातच बोलत आलाय आणि तिला कुठल्याही प्रकारचं सुख मिळू नये ना यासाठी खूप धडपडलाय तो. खरंच सांगते. अहो राधिकाच्या प्रत्येक गोष्टीत त्याने मोडता घातलाय. हो ना बाई. अहो म्हणूनच तर इतकी वर्ष त्या नवरा त्या सोबत असूनही तिला नवऱ्याचं सुख नाही नव मिळालं. मी खरंच सांगत आहे बाई, गुरुनाथ माझा मुलगा आहे, पण त्या दोघांमध्ये का नाही राधिकाचा काहीच दोष नाही. बरं, जो काही दोष आहे ना तो गुरुनाथच्या चुकीच्या वागण्याचा आहे. हे बघा वसुंधराताई, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. राधिका माणसं जोडणारी आहे, माणसं तोडणारी नाही. या पोरीने किती सहन केलं त्याची कल्पना नाहीये तुम्हाला. गुरुनाथनं हिला इतका त्रास दिला तरी देखील ती मोठ्या जिद्दीनं जिकरीनं स्वतःच्या पायावर उभी झाली आहे. तुम्ही येण्याआधी गुरुनाथ अथर्वकडून सगळी माहिती काढून घेत होता. मी स्वतः पाहिली आणि त्याला चांगलं सुनावू नाही आलं. त्याच्या मनात राधिकाबद्दल सौमित्रबद्दल कुठलीही आस्था नाहीये. अहो हे तो मुद्दाम करतोय. त्याला राधिकाचं लग्न होऊच द्यायचं नाहीये. वसुंधराताई, मला काय म्हणायचंय, अहो राधिकाला तिची बाजू मांडण्यात एक संधी तर द्या. त्यानंतर तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय तुम्ही घेऊ शकता. त्याची गरज नाही. शुअर यांचं लग्न नक्की मोडणार आहे. अरे 200%. सौमित्राच्या मम्मा बरोबर बोलताना त्या कशा गप्प झाल्या होत्या ना मला माहिती आहे. त्यामुळे आता बघ, आता कसे चिडून बाहेर येतील सगळे, सगळं संपलेलं असेल. मला नाही वाटत. हे बघ राधिकाचं लक सॉलिड आहे यार. आपण दरवेळेला तिच्या अगेन्स्ट काहीतरी प्लॅन करतो आणि आपणच फेल होतो. आणि ती नेहमी विनर होते. पण या वेळेला असं काही होणार नाही. सौमित्रच्या मम्माच्या निर्णयापुढे राधिकाचं काही चालणार नाही. बघतो. राधिका, तुला तुझी बाजू मांडायची काहीही गरज नाहीये. बाजू तीच व्यक्ती मांडते जी खोटी असते आणि आपल्या भूमिकेचं समर्थन त्यालाच करावं लागतं. आणि इथे तर तुम्ही सगळे तिच्यावर खरंच किती प्रेम करता. खरं तर यातच सगळं आलं. मला माहितीये की तू सगळ्यांचं मन जपलंयस, सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलंयस आणि मुळात म्हणजे आज तू बिझनेसमध्ये टॉपवर आहेस. मला अशीच हुशार, कर्तबगार, मन सांभाळणारी, हळवी, वेळ प्रसंगी कठोर वागणारी अशी सर्व गुण संपन्न सून हवी होती आणि आज ती मला मिळाली. माझ्या डोक्यावरचं टेन्शन गेलं. बरं, हो मी पण अमेरिकेत खूप वर्ष राहिली आहे.
अर्थात मी काही डिवोर्सचं समर्थन करत नाहीये, पण अशा स्त्रीला एखादं मूल असणं ही काही फार मोठी बाब नाही. आणि गुरुनाथने मला जे काही सांगितलं त्या गोष्टीचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाहीये. उलट माझी सून ही अगदी कर्तबगार अशी एक मुलगी आहे, याचा मला अभिमान आहे. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. अच्छा, म्हणजे तुमच्या मनात आमच्या राधिकेबद्दल काहीही किंतु नाही? अजिबात नाही. म्हणजे वसुंधराताई, तुम्हाला राधिका पसंत आहे तर? अर्थात आहेच. कधी एकदा सौमित्रशी तिचं लग्न होतं आणि मी तिला अमेरिकेत घेऊन जाते असं मला झालेलं आहे. खरंच आम्हाला किती आनंद झालाय काय सांगू मी तुम्हाला. माझ्या डोक्यावर टेन्शन गेलं बाई. अहो, आमची राधिका तुम्हाला पसंत पडलीच आहे, पण तुमचा सौमित्र केव्हापासून आम्हाला जावई म्हणून पसंत होता. आणि मला पण तू सासू म्हणून. सासरे तर हार्ड आहे एकदम. तू नको टेन्शन घे, असंच बोलतो मी. बसा सगळेजण, आता आपण पुढचं बोलूयात का? काही कोणी टेन्शन घेण्याचं कारण नाहीये. चला बसा बसा. काय ना काय घरी काय केलं की नाही? तुम्ही तुमच्या गुरुजींना विचारा आणि साखरपुड्यासाठी एक चांगला मुहूर्त शोधा. अर्थात या 2 दिवसातच पहा. आई 2 दिवसात काहून? भाई मलाच आहे ना, लग्न लवकर व्हायला हवं. मी बोलू का मध्ये? कसं आहे वसुंधराताई, लग्नासाठी आम्हाला जरा वेळ हवाय. वेळ? हा. कशाला? हो, मी काही फार काही मागत नाहीये. म्हणजे रेवती, या दिवसात कधी कोणी हुंडा वगैरे मागतात का? मला फक्त नारळ आणि मुलगी एवढंच द्या. काय सुभेदार, बरोबर आहे ना? म्हणजे साधारण 2 दिवसात साखरपुड्याचा मुहूर्त काढायचा. हे अगदी असंच. लग्न हे लवकर व्हायला हवं ना. तोंड गोड करूया. थांबा, आधी मला माझ्या मुलांचं तोंड गोड करू दे. नाही का, माझं तोंड गोडच आहे. राधिका, आता सून म्हणून तू आमच्या घरात आलीस ना, तरी तुझं स्वातंत्र्य तू जपायचंयस. तुझा बिझनेस, अथर्वची काळजी आणि तुझ्या या सगळ्या माणसांना कधीही दूर करू नकोस. या सगळ्यांची काळजी तू घेतली पाहिजेस. आज खऱ्या अर्थानं मी आनंदी आहे. माझा परिवार खरंच खूप मोठा झाला. आणि सौमित्र, ह्या सगळ्याचं क्रेडिट तुझं. हा, चला आता निघायचं. अहो थांबा ना थोडा वेळ. हो नाही, आता घाई केलीच पाहिजे, निघायला हवं. कामं पण बरीच आहेत ना. आता का बाई, आपली तर वरच्यावर भेट होईनच ना. तुम्ही केवढा मोठा आशीर्वाद दिला आमच्या राधिकाला. वसुंधराताई, एक विनंती करायची मला. नाही म्हणजे
तुम्ही फार मोठ्या मनानं सगळं स्वीकारलंय, पण मुलीचे आई वडील म्हणून काही बोलावंसं वाटतंय. आमच्या लेकीला सांभाळा तुम्ही. पण सोन्यासारखं स्थळ मिळालंय आणि आमच्या सगळ्यांची खात्री आहे सौमित्र राधिकेला अगदी सुखात ठेवतो. आमची राधिका आता तुमच्या घरात येते, ती आनंदातच राहील. सौमित्र सारखा जोडीदार तिला मिळालाय, खरंच भाग्याची गोष्ट. आम्हाला आमचा हक्काचा जवळ मिळाला ते आमचं भाग्य. राधिकानं आमचा एकाकीपणा दूर केला आणि सौमित्रांनी आमचा हरपलेला आनंद आम्हाला परत मिळवून दिला. आता दोघांचा संसार सुखाचा हो एवढी एकच प्रार्थना आहे. बाकी सौमित्र तर हुशार आहेच. खरंच राधिका, आज आज ना मी खूप खुश आहे. म्हणजे सौमित्राला त्याचं प्रेम मिळालं, तुला हक्काचा तुझा जोडीदार मिळालाय, आणखीन काय हवंय ग? गॅरी, मला नाही वाटत काही झालंय. अजून लाऊड नॉइजेस येत नाहीयेत भांडणाचे. आमच्या नाही, मी तुला सांगतो ना, 100% बोलणी फिसकटलेली असणार. आता येतील बघ तणतण आल्या आल्या. ये मामा ये. तू बोलू का? मला त्याला कधीतरी सांगायलाच हवं. मी गुरुनाथ. अरे व्हॉट अ कोइन्सिडन्स. नमस्कार. त्या सौमित्राच्या मामा. थँक्यू गुरुनाथ. तू राधिकाची खरी ओळख करून दिल्याबद्दल थँक्यू सो मच. तुझ्यामुळेच मला या निर्णयाला येता आलं की मी सौमित्र आणि राधिका यांचं लग्न लावून देण्याचं ठरवलंय. लग्न तर ठरलंच, फक्त तारीख आणि व्हेन्यू ठरली की तुला तर नक्की सांगेनच. यायचं हा लग्नाला? कशाला मम्मा, कशाला ह्याला बोलवते? याने कधी चांगला विचार केलाय का आमच्याबद्दल? शांत हो सौमित्र. अरे थोडा मोठ्याने म्हटलंच आहे ना की निंदकाचं घर असावं शेजारी. सो गुरुनाथ माय डिअर, आता तूही स्वतःचा मार्ग निवड, तो शोध. राधिका आणि सौमित्र यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नकोस. कसं आहे ना गुरुनाथ, स्वतःचं कर्तृत्व मोठं करूनच मोठं होता येतं, दुसऱ्याला असं कमी लेखून नाही. सो बेस्ट ऑफ लक. नमस्कार. चल मामा. छान आहेत नाही? एकदम बढिया झाली बातचीत. एकदम मनासारखं झालं हो सगळं. पण ते आल्या आणि गुरुनाथ बद्दल बोलायला लागल्या ना, मी तर घाबरूनच गेले होते. त्यात काय घाबरायचं आहे? आणि तशीच जर वेळ आली असती ना, राधिकाची बाजू परखडपणे मी मांडली असती. नाही पण त्याची काही गरज पडली नाही. सौमित्राची आई समंजस आणि हुशार आहे. शिवाय कुठेही कसलाही गर्व नाही. महत्वाचं म्हणजे ना, आपली राधिका त्यांना आवडली. आता सगळं छान व्यवस्थित पार पडू दे. साखरपुडा 2 दिवसावर आलाय, आता त्याचीच तयारी करायला हवी. हो, काळजी कशाला करताय? आपण आहोत ना सगळे. मी थोडी काळजी वाटते हो गुरुनाथची. वापस आपल्या जुन्या स्वभावावर तो आला आणि काही केलं गेलं तर का करा? नाही त्याला संधी मिळणारच नाही. आम्ही आहोत ना सगळे, काही वाकडं करू शकत नाही आपलं. खरं सांगायचं नानासाहेब, हा गुरु कधीही सुधारणार नाही.
खरंय तुमचं. नाही, एकदा माणसानं वाईट वागायचं ठरवलं ना तर दुसरं काहीच करू शकत नाही. पण चांगली माणसं मात्र ओळखून वागतात. पान सौमित्राच्या आईनी पहा कसं सगळं व्यवस्थित सांभाळून घेतलं. राधिका, हा तुझा गुण आहे. कारण म्हणजे तू त्यांना भावली. तू माणसं जोडतेस ना, हे त्यांना फार आवडलं. हो ना, मग का कोणालाही अशीच सून आवडते का नाही? हे बघ राधिका, तू आता गुरुनाथचा अजिबात विचार करायचा नाही, फक्त आणि फक्त सौमित्राचा विचार करायचा. नाही नानीजी, मी यांचा अजिबात विचार करत नाही. जी व्यक्ती आपला विचार करत नाहीये त्या व्यक्तीचा आपण कशासाठी विचार करायचा? आणि प्रत्येक जण आपापल्या स्वभावाप्रमाणे वागतो. वागू दे यांना, काय करायचं ते करू दे. आपल्याला काय करायचं? हे बघा, आता विषय जाऊ देतो. आपला आता एकच विषय, साखरपुडा. माझ्या अंगात आता साखरपुडा संचारलाय. सगळी तयारी मी करणार. माझ्या नाही, पेढे तुमच्या मित्राच्या दुकानातून आणा. ते काय सागर स्वीट मधून. गोड आणा, गोड. नीट बघून आणा, नाही तर तेल खव्याचे गोळे. हे असे टोमणे मारू नका हा. मला माहितीये तुम्ही दोघ जण मला असं एकटा पाडणार म्हणून. अहो असू दे ना, काम कर. तुम्ही एवढे चिडत आहात, आम्ही आहोत ना तुमच्या सोबत. काम. हो हो, मी पण तुमच्या बाजूनी. हा, मी नानांच्या बाजूनी आहे. क्या ये बात हो गई. व्हेरी सॅड गॅरी. खूप वाईट झालं. सौमित्रच्या आईने केवढा टॉन्ट मारला ना तुला. पण मला आनंद झाला. अरे यार, आता गुड फॉर नथिंगचं लग्न होणार आहे सौमित्र बरोबर. आणि शी विल बी आउट ऑफ आवर लाईफ. ती जाईल कायमची ऍट लास्ट. थँक गॉड. पण तू काय इतकं टेन्स दिसतोय? अच्छा, तुझ्या मनासारखं काही झालं नाही ना म्हणून. बट यू नो व्हॉट, मला माहिती होतं तुझ्या मनासारखं होणार नाही. तू किती ट्राय केलंस तरी तू काय सौमित्र आणि राधिकाचं लग्न मोडू शकला नाही. त्यांचं लग्न ठरलंय आणि लवकरच दे विल बी मॅरिड. शनाय, बास ना. परत परत तेच तेच काय बोलतेस? त्रास होतो ग. त्रास होतो तुला? कसला त्रास होतो? टेल मी. ओ, तुला राधिका आणि सौमित्रचं लग्न होतंय याबद्दल इन्सिक्युअर फील होतंय, हो ना? इन्सिक्युअर वगैरे काही नाही शनाय. फक्त ती माझी बायको आहे ग. मग ती बायको आहे तुझी आणि मग मी कोण आहे? राधिका आता तुझी बायको नाहीये गॅरी, मी तुझी बायको. आणि तू आता राधिकाशी काहीही संबंध ठेवायचा नाहीये. तिचं आणि सौमित्राचं लग्न होणार आहे लवकरच. शनाय, बास. परत परत तेच तेच नको बोलूस. पण मग तू असं रिॲक्ट होऊ नकोस ना. गॅरी, तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय तू किती इन्सिक्युअर फील करतोयस, ते किती सॅड फील करतोय. यार, तुला तर आनंद व्हायला पाहिजे, पण नाही, तुला दुःख होतंय. तुला जर असंच परत इन्सिक्युअर फील होत राहिलं ना आणि तुझं त्याबद्दल काही केलं नाही तर तू या घरात राहू शकत नाही. मी तुला हाकलून देईन. व्हॉट? बघू नकोस असं माझ्याकडे. आय विल ऍक्च्युअली डू इट. मग बघ, गुड फॉर नथिंग परत तुला ऍक्सेप्ट करते.